नमस्कार, मी मिलिंद कांबळे आज आहे आमच्या वज्रेश्वरी गावामध्ये। माझ्यासोबत माझे गावाचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि परंपरागत विश्वस्त राज गोसावी आहेत। आज होळीचा सण आहे। होळीचा सण हा थंडी संपत आल्यानंतर होळी सण साजरा केला जातो। गावाच्या बाहेर लाकडं पेटून आणि तो सण होळी लावून साजरा केला जातो। तर माझी एकच इच्छा आहे, माझी विनंती आहे या वज्रेश्वरी संस्थांच्या ट्रस्टींना जो गावात कचरा साचलेला आहे त्या कचऱ्याला एक दिवशी एखादी जागा देऊन त्या कचऱ्याची होळी एका दिवशी लावून टाका, हीच विनंती आहे। आता बोलतील राज गोसावी। सर्वांना होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। आपल्यावरचे सर्व अरिष्ट, दुःख, संकट या होळीच्या सणामध्ये राख होऊन सगळ्यांच्या घरी सुख, समृद्धी, ऐश्वर प्राप्त व्हावं सगळ्यांना। आपल्या गावात बोललेले तसं त्याच्यासाठी एक जागा देऊन तो आपण त्याच्यासाठी घनकचरा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करू। आमचे विश्वस्त आमचे पुतणे परंतु एक आठवण येते का हेमंत साहेबांपासून ही परंपरा चालू झालेली आहे। त्यांची प्रत्येक आठवण ताजी जी आहे का हा जो इथपर्यंत आणि हा उत्साह एवढा उत्साहाने होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा ज्याने पाया रचलेला आहेत ते आमचे कैलासवासी हेमंतगिरी गोसावी आणि त्यांची जी हे चालवत आहे राज एक पाऊल पुढे, त्याला आमचं जे आहे पूर्णपणे सहकार्य असेल। आणि त्यांनी आणि मिलिंद कांबळेंनी जे सांगितलं, पूर्ण सरपंच साहेब इथले प्रतिष्ठित नागरिक, आमचं सगळं चांगल्या गोष्टीला कधीही सांगा आमचं सहकार्य असणार आहे। नमस्कार सर्वांना। आज होळीच्या सणानिमित्त जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे मी स्वागत करतो आणि होळीच्या सणानिमित्त वज्रेश्वरी ग्रामपंचायत मार्फत त्यांना शुभेच्छा देतोय। वज्रेश्वरी माते की जय। आई वज्रेश्वरी मातेच्या कृपेने श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थांतर्फे आमच्या सर्व वज्रेश्वरी गावाच्या ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीतर्फे तुम्हा सर्व वज्रेश्वरी मातेच्या भक्तांना या होलिकोत्सवाच्या खूप खूप मंगलमय गोड शुभेच्छा। आई वज्रेश्वरी मातेच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या जीवनातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी होळीमध्ये नष्ट व्हाव्या आणि जसं नारायणांनी भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं तसं आई जगन्मातेनी सगळ्या गोष्टींपासून आपलं संरक्षण करून आपल्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये यश, सुकीर्ती आणि देवीचे अपार आशीर्वाद द्यावेत हीच इच्छा। वज्रेश्वरी गावामध्ये एक मुख्य होळी, एक वैश्यवाणी समाजाची होळी, तिला नवसाची होळी असं म्हणतात। अशा प्रकारच्या होळी दहनाचा कार्यक्रम इथे साजरा होतो। तर आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटरे। पाटरे साहेब, काय सांगायला या होळीबाबत? आपल्या वाणी समाजाची होळी ही आमची म्हणजे नवसाची होळी आहे आणि आमच्या म्हणजे आजोबांपासून ही चालत आलेली आहे। गेले 70 ते 80 वर्ष या होळीला झालेले आहेत आणि ही नवसाची आहे आणि आमच्या आजोबांनी चालू केलेली आहे। आणि वैश्यवाणी समाजाची सर्व आमचे वैश्यवाणी समाज हे पूर्ण एकत्र होऊन आणि आपण उत्साहाने साजरी करतो। होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मिलिंद कांबळे सोशल माध्यमातून आपल्या सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्या गावातल्या आज होळीवर आहे मी। आमची पारंपरिक होळी आहे। माझ्यासोबत सर्व कार्यकर्ते, सर्व मित्रमंडळी आहे। मयूर, काय सांगशील आपली होळी परंपरा? सर्वांना पहिला नमस्कार। जसे आपल्या गावातले प्रसारक मिलिंद कांबळे, आता ही होळी पारंपरिक पद्धतीने आपण करतो आणि परंपरापासून चालत आलेली ही होळी आणि ह्या होळीचं निमित्त एवढंच आहे का येणारे आपले जेवढे पण महिला असतील, मुलं असतील, ह्या त्यांना परंपरा ही जोपासावी। आणि दुसरी गोष्ट का एकोपा निर्माण व्हावा, याच्यामध्ये जातपात धर्म सगळा विसरून एकोपा निर्माण होऊन आणि त्याच्यातून आपण एकत्र येऊन येणाऱ्या फक्त सणानिमित्तच नाही तर येणाऱ्या कुठल्याही संकटामध्ये एकत्र यावे आणि अशाच पद्धतीने आनंद साजरा करावा। आणि जसंच आपण होळी जसं साजरी करतोय तसं दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण रंग लावून जो एकमेकांना रंग लावतो, त्या रंग लावण्याचा पण एक निमित्त असतो का त्याच्यामध्ये जातपात धर्म सगळं विसरून आपण प्रत्येक येणाऱ्या संकटामध्ये एकत्र येऊन असंच कार्य केलं पाहिजे। जसं आम्ही ही सुरुवात तर केलेली आहे, पण सुरुवात केल्यानंतर आमच्यापेक्षाही जास्त सहकार्य महिलांचा इथे ग्राउंडमध्ये असतो का आम्हाला न विचारता त्यांना माहिती आहे का दरवर्षी ते
होळी साजरी केली पाहिजे. होळी साजरी होते तर आपण इथे सगळे ग्राउंड तरी त्यांच्या महिलांचं घर सांभाळून त्या आपल्या मैदानात सुद्धा साफसफाई करायचा, त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतो का येणाऱ्या पुढे याच्यामध्ये का प्रत्येकाने सहभाग व्हावा आणि अशीच आपली होळी परंपरागत पुढे चालावी आणि येणारे लहान मुलं त्यांनाही सुद्धा समजले पाहिजे त्या एकत्र येऊन सगळं सहकार्य केलं पाहिजे. होळी हा सण फक्त रंग उधळण्याचा नाही आहे, तर सर्वांनी एकत्र येऊन हे जे कार्यक्रम आहेत ते साजरा करण्याचा आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही हा जो सण आहे तो साजरा करत आहोत. त्याच्याही अगोदरपासून आमचे जे पूर्वज होते तो हा सण साजरा करायचे. यावेळेस आम्ही काय करतो आहे की महिला असतील किंवा लहान मुलं असतील तर यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन करतो, जेणेकरून त्यांना पण या सणाबद्दल विशेष असं महत्त्व प्राप्त होईल आणि त्यांनासुद्धा या सणामध्ये सहभागी करून घेता येईल. लहान मुलं जी असतात त्यांना स्पर्धांमधून त्यांच्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत ते त्यांना दाखवण्याची जी संधी आहे ती या सणानिमित्त मिळत असते. आणि आमचा हाच प्रयत्न असतो की जेणेकरून आपल्या भागातील जेवढी पण लहान मुलं आहेत, महिला आहेत किंवा इतर जी लोकं आहेत त्यांना कामामधून वेळ काढून सणानिमित्त कसं एकत्र आणता येईल आणि त्यांच्यामध्ये आपल्या सणानिमित्त कशी जनजागृती करता येईल, त्यांना आपल्या रीती रिवाज परंपरा ज्या आहेत त्यांचं कसं ज्ञान प्राप्त होईल, यासाठी हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या प्रत्येक वर्षी राबवत असतो. धन्यवाद मयूर, धन्यवाद सर.